वंदन, शिल्पा मैम, आरती मैम, आरती सुषमा मैम, मैम। अवनी माँ, ऑल मास्टर्स। ध्यान बहुत ही अच्छा रहा। आपने जब भी बोला ना लास्ट में भी कि अपने अवस्था में, उसके बाद में फिर 2 मिनट उस टाइम में जागरूक हो गई, लेकिन वापस मुझे 2 मिनट में मैं वापस चली गई थी, पता नहीं। आज का ध्यान बहुत ही अच्छा रहा। और कल की बात एक ऐसी है, अपना ध्यान होने के बाद वापस मैं मेडिटेशन के लिए बैठी थी, तो बहुत मतलब ऐसा मतलब काला सा धुंधला सा ऐसा बहुत ऐसा डीप, जैसे बोगता कसा असतो त्याप्रमाणे ते टनल उसके जैसा था। और राइट साइड में मेरे मुझे इन्फिनिटी कुंज ऐसा शब्द दिखाई दिया। ओके। हम्म, तो आपका प्रवास जारी है आगे। यस मैम, थैंक यू। धन्यवाद शोभना मैम फॉर योर शेयरिंग। थैंक यू। शीतल मैम। आत्मवंदन मॅडम, आत्मवंदन सर्व ग्रुप मध्ये सर्वांना। मी थोडेसे लेट जॉईन झाले, पण मला चांगलं ध्यान लागलं बरं का. ज्यावेळेस तुम्ही सीता माताचं सांगत होता ना, त्यावेळेस मला ना त्यांचं पोटावरचं ना ते मणिपूर चक्र नाही का, ते मला त्याच्याकडे लक्ष आलं ध्यानात. आणि त्याच्यामध्ये असे ते चक्र होतं ना, ते चक्रामध्ये इतके सारे नाही का, म्हणजे असे कलरच्या असं नाही का हे होत्या पाकळ्या. आणि ते वरून त्यांच्या चक्रातून वरून असं ते हृदय चक्राला असं जोडलेलं दिसतं. आणि असं खूप खूप अशी ऊर्जा होती. आणि लास्ट मध्ये ना असं काहीतरी नाही, म्हणजे असं ते जे मागच्या वेळेस ते ग्रुपवर नव्हते का त्यांनी टाकले होते बाबा, म्हणले त्याच्यावर बसून ध्यान करा. म्हणजे 3 वेळा मला ते 3 वेळा त्यांनी ध्यानामध्ये ते दाखवलं. मी पाहिलं नाही मॅडम, त्यामुळे मला तुम्ही जे सांगताय ते मी पाहिलेलं नाहीये. पण जो काही तुमचा अनुभव आहे सुंदर आहे, छान. आणि ते आलेले लास्टला जेव्हा मग 2 वेळा आलं, मग तिसऱ्यांदा विचारलं त्याचा काय उपयोग आहे नाही काय, ते दाखवतात मला. तर ते म्हणले की ते चांगले आहे, जग कल्याणासाठी ते उपयोगाचं आहे म्हणून असं सांगितलं. मी 2दा विचारलं ते ध्यानामध्ये, जर चांगल्यासाठी असेल ना, चांगल्या कार्यासाठी तरी राहा, नसेल तर मग नको. असं मी विचारलं तर ते म्हणले की चांगलंय म्हणून ते. तुम्ही उद्या त्याचं ड्रॉ करून थोडं पाठवा म्हणजे समजेल तुम्हाला चालेल काय ना. तुम्ही ओके ग्रुपमध्ये चालेल. टाकलं तरी चालेल, पर्सनली ठीक टाकलं आहे. तरी चालेल, जसं तुम्हाला वाटेल. म्हणजे सगळं ग्रुपवरती टाकलं की सगळ्यांना बघता येईल तुम्ही काय सांगत होता ते. तर ग्रुपवरती टाकू ठीक आहे. शकतात. थँक्यू. चालेल. थँक्यू. धन्यवाद शीतल मैम शेयरिंग के लिए। अर्जुन सर। सर अनम्यूट करा। आवाज येतोय? येतोय। येस येस आता सर. आत्मवंदन सर. शिल्पा मॅडम आत्मवंदन, आत्मवंदन सर. सर्व मास्टर्सना आत्मवंदन. शिल्पा मॅडमनी सुरुवात केल्यापासूनच पूर्णपणे इतकी एनर्जी होती की सुरुवात झाल्यापासून शेवटपर्यंत मी एनर्जीमध्येच होतो. आणि ह्या सेशनचं, शिल्पा मॅडमच्या सेशनचं एक वैशिष्ट्य असं आहे की बरोबर मी तुम्हाला सांगितलंय, सेशन सुरुवात झाला की शेवटपर्यंत कुठलेही विचार मनात येत नाहीत. हे या ग्रुपचं वैशिष्ट्य आहे. अजिबात कुठले विचार मनात येत नाहीत आणि पूर्णपणे म्हणजे विचारशून्य अवस्थेतच असतो. असं कुठल्या सेशनमध्ये आजपर्यंत माझं झालेलं नाहीये. हे या ग्रुपमध्ये होतंय की मास्टर्सचीच काय म्हणायचं मला बोलता येत नाही, आपल्या ऊर्जामुळे असं होतंय, बाबाजींची ऊर्जा. बाबाजींची ऊर्जामुळेच असं होतंय. सुरुवातीला आपण म्हटलं की सीतामातेच्या ऊर्जेशी कनेक्ट झालेलं आहे. त्यावेळेला बरोबर माझे हात असे वरती गेले आणि इथं बरोबर आले
म्हणजे तुम्ही नंतर म्हटलं तुम्ही हृदय चक्रावर सीतामातेचं स्थान आहे. आता सरस्वती मातेचे सुद्धा ऊर्जेशी मी कनेक्ट होतो, पण तिची या बाजूला डाव्या बाजूला असते आणि बरोबर सीतामातेच्या सेंटरला एनर्जी कनेक्ट झालो. नंतर लवकुशच्या एनर्जीशी कनेक्ट झाला म्हटल्यानंतर असे हात असे झाले खाली, लव आणि कुशचे. आणि कुठले ऋषी काय तुम्ही म्हटले? मार्कंडेय ऋषी. मार्कंडेय ऋषीच्या ऊर्जेशी कनेक्ट झाला म्हटल्यानंतर असं कधी झालं नव्हतं. ही असे हात कपाळावर आलेले आणि हे असं बऱ्याच वेळ राहिलं. आणि नंतर आपण तुम्ही म्हटलं ना, आता आपल्या शरीर स्थितीत या, त्यानंतर सुद्धा हात खाली घेतले तरी पण त्या ठिकाणी इथं व्हायब्रेशन बराच उशीर चालू होते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर, शेअरिंग केल्याबद्दल धन्यवाद. बरोबर, धन्यवाद. एवढी ऊर्जा खूप आणि सुंदर आहे. सगळ्यांना ध्यान करायला इतकं छान वाटतंय. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 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 धन्यवाद कुंभार सर फॉर शेयर. पूजा मैम. सभी को आत्मवंदन। आत्मवंदन। मेरा आज का एक्सपीरियंस बताना चाहती हूँ। 2-3 दिन से तो बहुत डीप ध्यान हुआ, पता ही नहीं चला जो मीटिंग कब एंड हो रही थी। लेकिन आज मैंने पूरा महसूस किया मूलाधार से सहस्त्रार तक पूरा एनर्जी, जैसे आप बताते हो वैसे मैंने अब तक मतलब वीडियो में देखा था, सुना था, लेकिन आज खुद के अंदर फील किया वो। आज का एक्सपीरियंस बहुत अच्छा था, इसके लिए धन्यवाद। बहुत बढ़िया, यही फील करना है, अंदर से श्वास को फील करना है। बहुत बढ़िया, सुंदर पूजा, थैंक यू। धन्यवाद पूजा मैम फॉर शेयरिंग. अंजू बाला मैम अनम्यूट कीजिए. आत्मवंदन शिल्पा मैम, आत्मवंदन आपकी माँ को, ग्रुप के सभी मेंबर को। मैम बहुत ऊर्जा था, मेरे दोनों हाथ जैसे लॉक हो गए थे और इतना बहुत वेट हो गए थे दोनों हाथ। और सीता माँ का, हाँ, सीता माँ का एनर्जी को हम फील कर पाते थे, बहुत आनंद देते थे, बहुत शांति महसूस होता था। जब राम जी के बात में बोल रहे थे, उनके साथ भी कनेक्ट हो रहे थे। और हर रूम पे आप जैसे बोले, आप जहाँ जहाँ बैठे हो, हर रूम को जैसे धुआं का तरह एनर्जी भर रहा था हर रूम में। हमारा शॉप भी है साइड में, हम वहां पर भी देख रहे थे, वहां भी भर गया। और मैम फैमिली का भी थोड़ा सा डांट भी सुनना पड़ता है साथ से। वो लेट में खाते हैं, हम खाना लगा के बैठ गए ध्यान पे, तो सब सह लेते हैं, लेकिन पड़ता है। हम सोचे कुछ कार्मिक बंधन होगा, पहले से कुछ रिलीज कीजिए, उनको लव एनर्जी भेजिए। जब ध्यान में बैठते हो आप, जैसे हर एक रूम में बोलती हूँ, वैसे हर एक हमारे सदस्य घर के जितने भी है उनको भी देना है कि वो ध्यान में आए, वो प्रेम भरे भाव से भी रहेंगे और उनको भी ऊर्जा मिलेगी, तो उनकी भी सोच बदलेगी, हमारे प्रति, ध्यान के प्रति प्रेम भाव बढ़ेगा, वो भी ध्यान के मार्ग में आएंगे। इसीलिए वो बोला जाता है। तो आप वो करिए, फिर देखिए आपको क्या चेंजेस उनके अंदर दिखाई देते हैं। आज आप बोले ना सबको, घर के सब मेंबर को भेजिए, तो मैं उनको मेरे सास को भी भेजी थी। लेकिन जो बोले बहुत ज्यादा कड़वा नहीं, फिर भी बोले। हम ठीक है, सोचे कोई आज बात। का प्रभाव। अभी आज सीता माँ ने वही आज इसी के ऊपर नॉलेज हुआ है ना, कि जो भी हमारे जीवन में कुछ भी हमें बुरी लगता है, ऐसे बातें हो या हमें दुख सब देते स्वीकार हैं, करें। सब स्वीकार करना है, क्योंकि वो हमारी आत्मा के उद्धार के लिए ही हमने उनको चुना है, कि उनके कारण हम स्ट्रांग रहते हैं। देखो अभी पहले आप ध्यान में रहती तो क्या होता कि वो बोलने पर आप रोती नहीं, मम्मी को बताती, सिस्टर को बताती, ये होता था पहले।
अभी हाँ बोलते हैं, बोलने दीजिए, मुझे ध्यान करना है। ये एक स्वीकार भाव आप में आ गया है, और भी आएगा, धीरे धीरे और भी आएगा। तो उनके प्रति बुरा भी नहीं छोड़ना है, सोचना नहीं है, और थॉट भी नहीं छोड़ने हैं। नॉर्मल रहना है, थॉटलेस होना है। जो भी है वो उनका कार्य वो कर रहे, मेरा कार्य मुझे करना है, मेरा धर्म मुझे निभाना है। धर्म के साथ कर्म भी, वाणी भी अच्छी रखनी है। ऐसे ही करते रहिए, आगे बढ़िए। थैंक यू। जुबेदा थैंक यू मैम मैम। और शेयरिंग के लिए। सुबह भी, एक मिनट, सुबह भी ऐसे कुछ बोले थे, लेकिन मैं बहुत कंट्रोल की, थोड़ा सा कुछ निकल जाता है और शरीर में हम्म भी कांपने लगता है शरीर। हम्म। मैं सोची ये पूरा कैसे नहीं हो, इसके लिए क्या करना है माँ? बोलिए, क्या बोला आपने सुबह? सुबह भी ऐसे कुछ बोले थे, जैसे आप बहुत घूमते हैं ऐसे करके डांटे किए थे, तो मैं थोड़ा सा गुस्से में आ गई। मैं सोच रही हूँ ऐसे ना आए, थोड़ा भी ना आए, इसके लिए और क्या करना पड़ेगा? कुछ नहीं, आप किया गुस्सा, ठीक है, हम भौतिक में है, फिर आपका अंदर का भाव, आपका अंतर मन उस पॉइंट में जड़ से रिएक्ट होना चाहिए कि अरे मैंने ये गलत बोला है। ये जब भाव अपने आप से निकलेंगे, तब आप राइट पाथ पे हो, कि आपको पता चल गया कि उन्होंने गुस्सा किया, ठीक है, उनका जो है सो है। फिर आपको वैसे रिएक्ट नहीं करना चाहिए था। वो प्यार से भी आप बोल सकते हैं, जो भी आंसर देना है प्यार से दीजिए, नहीं देना है तो ठीक है, फिर अंदर से भी उनके लिए बुरा नहीं सोचना है। जब हम किसी के प्रति अपने अंदर बुरे भाव रखेंगे, तो ऊर्जा उन तक पहुंचती है, भले आप बोलो ना बोलो, और वापस आप तक आती ही है। ये तो सभी को पता है, सभी ध्यानी है। तो नहीं करना है, ज्यादा से ज्यादा कम सोचना है, सोचना ही नहीं है हमें। और मन में भी जो बोलते हैं, मन का बकबक चालू रहता है, उसके ऊपर कार्य करना है। खाली मन चाहिए, हमारा हार्ट चक्र प्यार से भरा हुआ चाहिए। प्रयास करना है हमें, ऐसे झट से नहीं होगा पता है, फिर भी हमें प्रयास करना है। थैंक यू। थैंक यू। धन्यवाद। अंजुमला मैम। यस। सुवर्णा। अनम्यूट कीजिए। आत्मवंदन सर्वांना. शिल्पा मॅम, अवनी मॅडम, सर्व साधकांना आत्मवंदन. आज आज मी ऍक्च्युली काल बरेच दिवसांनी जॉईन केलं. कालचा अनुभव तर खूपच अप्रतिम होता. म्हणजे काल जे जसं जसं तुम्ही सांगत गेलात आणि गोव्याच्या बीचवर आणि कारल्याचा बीच ते तुम्ही म्हणालात आणि आपल्याला खरंच म्हणजे असं प्रेम आणि करुणा असं खूप डोळ्यातून असं पाणीच आलं की खूप ठिकाणी ध्यान प्रसाराची गरज आहे. आणि आता ऍक्च्युली आम्ही पुण्यातही आमच्या व्हॉलेंटियर्सने आम्ही बऱ्याच ठिकाणी सुरू केलं आहे आणि मला खूपच असं आतून फील झालं की खरंच सगळ्यांना जागृत होऊन आणि तुम्ही त्याच्यात एक वाक्य असं म्हणाला होतात की खूप जण असे आहेत की त्यांच्यापर्यंत ज्यांना ध्यान काय आहे माहिती नाही आहे. त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. ते खूप सफरिंग मध्ये आहेत, हे आहेत आणि असे भाव प्रत्यक्ष येत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या एनर्जीशी काल खूपच म्हणजे खूप जास्तच एनर्जी वाटत होती. कालचं मी शेअर करते आणि मी नंतर उठलेच नाही. खूप वेळ मी त्या ध्यानातच होते. आणि अचानक एक असं खूप स्पार्क आणि खूप जोरात झुपकन अशी एनर्जी आत आलेली आहे. आणि एक दोन मिनिटं मी अशी पूर्ण बधीरच झाले होते. म्हणजे काय माहिती नाही, कुठली तरी एनर्जी आत आली आणि असं अ, काय खूप वेगळं फिलिंग आलं मला. हेच आणि प्रत्येक जसं जसं बोलत होता तसं तसं कनेक्शन होत होतं. आणि ध्यान संपल्यानंतरही ध्यानातच खूप वेळ होतो. म्हणजे खूप प्रचंड एनर्जी होती. मावतार बाबाजी आणि सगळ्यांच्या एनर्जीतच होते. आणि आज आजचं पण अप्रतिमच होतं. आपण सीतायनमध्ये म्हणजे जसं ते सीता मातेशी कनेक्ट होऊनच सगळं अनुभवत होतं. आणि एका क्षणाला मला असं अशी भारत माता दिसली. अशी भारत माता म्हणजे ते रूप, भारताचा जो मॅप आहे
तसं भारत देशच आहे असं आणि काहीतरी मला असं फिलिंग आलं. थँक्यू सो मच. Thank you, Suvarna ma'am, for sharing. थँक्यू. आता कोणाचाही हँड रेस नाहीये. शिल्पा मॅम अनम्यूट. मग त्यांना ते क्रॉप सर्कल म्हणायचं होतं का काय? त्या मॅडमना क्रॉप सर्कल बद्दल बोलायचं होतं काय? सुषमा मॅम म्हणजे त्यांनी फक्त अनुभव शेअर केला की अजून काही मी लॅपटॉप माझं स्विच ऑफ झालं. हा तेच तर. ठीक ठीक आहे. त्यांचं आन्सर तुम्ही दिलं का? आहे. शेअरिंग केलेलं त्यांनी मला शेअरिंग केलं आता. तर तेवढ्यात तुम्ही आलात, पण मला वाटतं तुम्ही अनम्यूट म्यूट होतात. मी अनम्यूट होत नव्हते. मी हा मॅडम कोण बोलत होते? त्यांनी एक्सपिरियन्स शेअर केला, त्यांना कसं वाटलं आणि सगळ्या ठिकाणी ध्यानाची आवश्यकता आहे, ध्यान शिकवायची. ओके थँक्यू. त्या मॅडम आहेत का बघते? आणि अशोक सरांनी आहेत हा हा अनम्यूट करा त्यांना. त्यांनी हँड रेस करा मॅम. केलं. हा शिल्पा मॅम, कालच्या ह्याच्यात मला तुम्ही जसं जसं बोललात ऐकू येत आहे? हा येते. हा, तुम्ही जसं जसं बोललात ना, तर ऍक्च्युली बीच, गोवा बीच, कार्ला बीच आणि असं खूप ठिकाणी आपल्याला ध्यान प्रचाराची गरज आहे. म्हणजे इन ऑल ते मला फिलिंग येत होतं, करुणा आणि हे की तुम्ही जसं म्हणालात की काही काही लोक खूप सफरिंग मध्ये आहेत आणि त्यांना ध्यान काय हेही माहिती नाही आहे आणि बरोबर. आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचंय. आम्ही पुण्यात असं बऱ्याच जागृती म्हणजे आम्ही सुरू केलंय सगळं व्हॉलेंटियर्सनी आणि ही आतून फिलिंग येत होतं, ही करुणा आणि हे असं फार डोळ्यात पाणी आलं की तुम्ही जसं जसं म्हणत होतात तसं आणि एनर्जी भरपूर होती आणि मला एका क्षणात असं जाणवलं की झोपकन अशी पूर्ण एनर्जी माझ्या इथून आलेली आहे आणि आय डोंट नो म्हणजे 1-2 मिनिटं काहीतरी शरीरात वेगळं फिलिंग आलं असं एकदम माहिती नाही म्हणजे काय झालं ऊर्जाशी आणि कनेक्ट झाला तुम्ही आणि जो ऊर्जाशी कनेक्ट, हायर ऊर्जाशी कनेक्ट झाला आणि तुम्हाला जो मेसेज आला आहे ते तसंच होतं काल. कारण की बऱ्याच लोकांना ध्यान काय आहे हे माहितीच नाहीये. फक्त आपला जेवढा सर्कल आहे तेवढ्याच लोकांना, काही लोकांना पटतं, काही लोकांना पटतही नाहीये. पण आपल्याला ध्यान प्रचार करायचा आणि कालचं तसंच होतं की काही कारणास्तव मला शब्द कमी वापरावे लागतात. कारण की तेवढं लोकांना ते पचणार नाहीये. पण भरपूर काल चॅनलिंग मध्ये दाखवलं गेलं. खरंच खूप जितके लोकांच्या वरती तिथे अत्याचार झाले आहेत, अशा ठिकाणी जे बीचेस दाखवले, तर ते मुक्त नाही झालेले. जे काही घटना तिथे घडल्यात. त्याच्यासाठी तिथे ध्यान करणं, तिथे ध्यान वाढवणं गरजेचं आहे. आणि पिरॅमिडचं जे चॅनलिंग मध्ये चाललंय की तिथं पिरॅमिड जमिनीच्या आतमध्ये ठेवण्याची गरज आहे. त्याच्यावरती आज परत बाबाजीने मेसेज दिलाय, त्यानुसार पुढं कार्य केलं जाईल. आणि तुमच्या जे तुम्हाला भारताचा नकाशा हे शब्द मी ऐकलं, दिसलं, तर तुम्ही बघा की तुम्हाला कुठे ध्यान प्रचार करण्यासाठी नाव येते. तर तुमच्या परीने तुम्ही ते करू शकता किंवा काही दुसरा मेसेज आला तर तुम्हीही तो पास ऑन करू शकता. कुठल्या दुसऱ्या सिटीचं किंवा गावाचं नाव असेल तर तिथल्या मास्टरांना आपण सांगायचं की तुम्ही तिथे करा, तुम्हाला ते जवळ असेल तर. तर असं आपल्याला कार्य करायचंय. बाबाजींच्या ग्रुपमध्ये आपण सगळेच आहोत. तर सगळ्यांना पुढं चालत राहायचं आणि ध्यान प्रचार करायचं. थँक्यू. खूप सुंदर शेअरिंग. थँक्यू. धन्यवाद सुवर्णा मॅम फॉर शेअरिंग. आणि अशोक सर जे बोलले, आज पहिल्यांदा जॉईन झालेत त्या मॅम आहेत का?
सरांना काय बोलायचंय, कुंभार सरांना? परत हो. हँड रेस. बोला सर. काल एवढी ऊर्जा होते मी, म्हणजे संपूर्ण शरीर भयंकर गरम झालं. म्हणजे मी शेवटपर्यंत सेशनला कसा बसलो माझं मलाच कळालं नाही. भयंकर शरीर गरम झालं तर, आणि असं वाटत होतं की आता इथून उठून जावं. पण तुम्ही सांगितलं की शेवटपर्यंत उठायचं नाही, म्हणून काल मी थांबलो. पण भयंकर शरीर गरम झालं होतं माझं. आणि बऱ्याच वेळेला असं होतं, ते एवढं असं का होण्याचं कारण काय? इतर वेळा नॉर्मल असते, पण काय काय सेशनला शरीर पूर्ण तापलं जातं. प्रत्येकांचे वेगवेगळे अनुभव असतात सर. ऊर्जाचा फ्लो जास्त आल्यानंतर ही काहींना हिट जाणवते, काहींना थंडी वाजल्यासारखं असं होतं. तर प्रत्येकांचे वेगवेगळे अनुभव असतात सर. फक्त काल खूप गरम वेगळा जर तुम्हाला जाणवलं तर पाणी भरपूर प्या, कारण की ऊर्जाचा फ्लो शरीरामध्ये जास्त आहे, तर पाणी प्यायचं जास्त. त्यांना ते क्रॉप सर्कल बद्दल काय बोलायचं होतं, काय त्याच्यावर बसायला सांगितलं, म्हटलं ते क्रॉप सर्कल बद्दल बोलायचं असेल बहुतेक मॅडमना मगाशी. कोणत्या मॅडमना? तर तुम्ही म्हटलं ना त्यांना, तुम्ही ड्रॉइंग काढून मला दाखवा उद्या ग्रुपमध्ये का. हा हा, ओके ओके. हा क्रॉप सर्कल बद्दल असेल. क्रॉप सर्कल सारखंच असेल, पण ते पहिलं बघावं लागेल की कशा प्रकारचं आहे डिझाईन. तर त्या बीचवर जाऊन मी 2 दिवस 2.5 तास ध्यान करून तिथं त्या सेंटरमध्ये आलोय मी काल. गोव्याला गेलोत ना, पण कोणी तिथं, म्हणजे गोव्यातल्या कोणी मास्टर तिथं त्या सेंटरमध्ये मला 2 दिवसात अजिबात कोण दिसले नाहीत. मी एकटाच तिथं होतो, 2.5 तास मी एकटाच होतो. कोणी मास्टर नाही. तुम्ही म्हटलात ना की खरोखर गरज आहे ध्यानाची, खरोखर तिथं गरज आहे. बरोबर आहे सर, तुमच्याकडूनच आलं हे उत्तर मिळालं. कारण की सेंटर नसतं उभा करणं वेगळी गोष्ट आहे, तिथं सर्वांनी मिळून ध्यान पण केलं पाहिजे. बाबाजी कायम म्हणतात, गव्हर्नमेंट थ्रू आहे. बोट जेव्हा एकत्र येतात तेव्हा मुठ्ठी बनते, आणि ती ऊर्जा जी क्रिएट होती ती खूप वेगळी असते. तर सेंटर बनले चांगली गोष्ट आहे. कॉस्मिक सेंटर ऊर्जा खूप चांगलं आहे, एकदम छान सेंटर आहे ते. आणि मला तर वाटतंय की बऱ्याच लोकांनी जाऊन त्या सेंटरवर मेडिटेशन करावं. इतकं सुंदर. वरच्या बाजूला पिरॅमिड आहे, ग्लास पिरॅमिड आहे, तिथून होल आहे, बरोबर खाली क्रिस्टल आहे, क्रिस्टलच्या खाली कमळाच्या पाकळ्या आहेत. त्याच्यावर तो वरनं पिरॅमिड मध्ये जे पिरॅमिड वरून जे प्रकाश येतोय ते बरोबर त्या क्रिस्टलवर पडतोय. त्याच्या खाली पाकळ्या आहेत, 12 पाकळ्या आहेत, आणि त्याचं रिफ्लेक्शन त्या क्रिस्टलवर पडतंय. इतकं छान दिसतंय ते, म्हणजे पिक्चर मी तुम्हाला पाठवून देतो त्याचं. खूप सुंदर दिसतंय आणि एकदम शांतता, काही नाही, कसला आवाज येत नाही, काय नाही, काय नाही. खाली अंडरग्राऊंड आहे ते सेंटर. आणि खरोखर कधीतरी सगळ्यांनी आपण जाऊन तिथं मेडिटेशन करणं आवश्यक आहे. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद कुमार सर. अशोक सर, अनम्यूट करा. हा ताई, मला आवाज दिला. हे लता शिंदे म्हणून आहेत, ते नवीन आलेल्या आत्मवंदन. आणि आताच ध्यान पण सुंदर झालं, खूप एकदम डीप होतं. डोळे उघडतच नव्हते, एवढं छान ध्यान झालं. त्या नवीन आले, मग त्यांचं ग्रुपवरती नवीन त्या लता शिंदे म्हणून आहेत, त्या नवीन जॉईन झालेत. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. तेच त्याच्यासाठीच मी बोलवत हा, होते. त्यांना त्या दिसत नाहीत, त्यांच्यावर लाईट दिली तर त्या बहुतेक दिसतील. हो हो. लता ताई, तुम्ही कॅमेरा ऑन ठेवा. व्हिडिओ नाही सुरू केला त्यांनी. लता ताई, तुम्ही कॅमेरा ऑन ठेवा. अनम्यूट लता करा. शिंदे. नाही, व्हिडिओ चालू नाहीये. हा, आत्मवंदन. हा, आत्मवंदन. तुमचं ग्रुपवरती खूप खूप स्वागत आहे. आज पहिला दिवस जॉईन केला तुम्ही? काल केलेलं जॉईन, ओके. पण आली नव्हती. नवीन लोकांनी समोर यायचं, आपलं जे काही तुम्हाला शंका असू दे, काही शेअरिंग असू दे, प्रश्न असू दे, तुम्ही विचारू शकता.
नक्कीच चालेल. ध्यान करा असंच. ओके. खूप छान. आनंद झाला मी आम्हाला. लिंक ताई शिल्पाताई मी पाठवले लिंक, त्यांना रेग्युलर लिंक जाईल असं करा. ओके हा ओके थँक्यू भाऊनी धन्यवाद धन्यवाद. थँक्यू अशोक सर. थँक्यू लता मॅडम. संगीता मॅम. आत्मवंदन शिल्पा मैम. आत्मवंदन. मावनी को प्रणाम है. जैसा आपने कल का मेडिटेशन कराया था ना, तो उसमें मुझे एस्ट्रली थोड़ा अनुभव हुआ कि कुछ जगह पे है ना अन्न का प्रॉब्लम आ रही है, मुझे मतलब खाना नहीं मिल रहा है. तो लिटरली मैं एस्ट्रल से मतलब जाकर कुछ जगह पर बिस्किट, कुछ जगह पर खाना कुछ पैकेज करके और कुछ जगह पर फ्रूट, ऐसा मैंने सर्विस दी. तो वो अनुभव मुझे बहुत अच्छा लगा और इतनी सुकून और इतनी शांति थी. मतलब वो एस्ट्रली जो अनुभव हुआ ना, वो मुझे बहुत अच्छा लग रहा था. मैं किसी को दिखाई नहीं दे रही थी और उनके ही पास आसपास में वो चीजें मैंने अवेलेबल करा दी. तो ये अनुभव मुझे शेयर करना था. बहुत बढ़िया. जैसे आपने एस्ट्रली किया है वैसे भौतिक में भी करना है. बाबा जी के पहले आप ज्वाइन नहीं थे तभी मैसेज आया है. गरीब लोग, अनाथ आश्रम के नहीं, जो रोड पे रहते हैं, छोटे बच्चे हो या बूढ़े हो, उनको अन्नदान करना है. ये बाबा जी का इस ग्रुप का पहला मैसेज है. जी 8 या 9 तारीख को आया था शायद, दिसंबर महीने में. तो अच्छा. जितने हमसे जितना बन सकता है उतना हम सभी को करना है. और जो भी आप करेंगे तो आप एक फोटो डाल सकते हैं हमारे ग्रुप में, जैसे कि बाकी और लोगों को भी प्रोत्साहन मिल जाएगा. तो आप जरूर. करेंगे तो जरूर डालिए. जी जी जरूर. थैंक बहुत यू. सेवा भी अभी चालू कर दूंगी मैं. थैंक यू. बहुत थैंक यू धन्यवाद. संगीता मैम फॉर शेयरिंग. रजनी मैम अनम्यूट कीजिए. बोलिए मैडम. आत्मवंदन शिल्पा मैम. और वीडियो स्टार्ट कर सकते हैं. हाँ आत्मवंदन. मी पण 2-3 दिवसापासून ध्यान करते, तुमच्या याच्यावर जॉईन झालेली आहे. मला पण खूप छान अनुभव आलेले आहे. आणि 2-3 दिवसापूर्वी तुमचं चक्रांवरच चाललं होतं ध्यान, तेव्हा मला आज्ञा चक्रात खूप ऊर्जा जाणवली. आणि सहस्र चक्रामध्ये जेव्हा तुम्ही 8वं म्हटले होते ना चक्र, त्यावेळेस माझे असे म्हणजे सहस्र चक्राच्या ठिकाणी 2 भाग झाल्यासारखे वाटले आणि खूप ऊर्जा जाणवत होती. म्हणजे सेशन संपलं होतं तरी पण मला खूप ऊर्जा जाणवत होती. आणि थंडी पण खूप वाजत होती मध्येच. खूप अशी थंडी वाजायची, परत थांबून जायची. नंतर मग पोटामध्ये खूप उष्णता वाढली होती. तर माझा म्हणजे हा अनुभव आहे. आणि आज पण मला एवढं ध्यान लागलेलं होतं की मी त्याच्यातून बाहेर पण येऊ शकत नव्हती. खूप म्हणजे आज्ञा चक्रात खूप ऊर्जा जाणवत होती. आणि पूर्ण मेरुदंड माझा असा एकदम स्ट्रेट आणि अक्षरशः तो जाणवत होता मला पूर्ण. हा माझा अनुभव राहिला. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद रजनी मैम फॉर शेयरिंग. तो कोई शेयरिंग अभी नहीं है. अंडर. थोड़ा सा शेयरिंग नहीं है. थैंक यू ऑल मास्टर्स. भारती मैम. धन्यवाद. शुभ रात्रि. धन्यवाद. धन्यवाद. शुभ रात्रि ऑल मास्टर्स. शुभ रात्रि.